भारत विकास परिषदेच्या विकलांग केंद्राच्या वतीने दिव्यांगांना अत्याधुनिक कृत्रिम मॉड्यूलर पाय, हात आणि कॅलिपर मोफत बसवण्यासाठी राज्यस्तरीय दिव्यांग शिबिराचं आयोजन पुण्यात 16 डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती केंद्र प्रमुख विनय खटावकर यांनी काल कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली। संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त या महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे। तसंच यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत या शिबिराला भेट देतील, तसंच मार्गदर्शनही करतील। भारत विकास परिषद ही सेवा आणि संस्कार क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणारी राष्ट्रव्यापी संघटना असून दिव्यांगांना कृत्रिम अवयव बसवणं हा या परिषदेचा प्रमुख राष्ट्रव्यापी सेवा प्रकल्प आहे। या परिषदेची देशात सुमारे 13 विकलांग केंद्र असून पुण्यातलं केंद्र गेल्या 25 वर्षांपासून कार्यरत आहे। या केंद्रात दरवर्षी सुमारे 5000 दिव्यांगांना विविध पद्धतीचा लाभ दिला जातो, अशी माहिती खटावकर यांनी दिली। या शिबिरात सुमारे 1000 दिव्यांगांना मदत करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून कोणत्याही आर्थिक निकषांशिवाय सर्व दिव्यांगांसाठी हे शिबिर खुलं राहणार आहे।